गुड मॉर्निंग गाईज. हा ब्लॉग माझा होणार आहे सरप्राईज व्हिजिट टू सिस्टर वेडिंग. माझ्या मामाच्या मुलीचं लग्न आहे आणि मी चाललोय आता लग्नाला. आणि कोणाला तिकडे सांगितलेलं नाही की मी येतोय. मी असं सांगितलं की नवीन ऑफिसमध्ये जॉईनिंग केल्यामुळं मला काही सुट्टी भेटलेली नाही आत्तापर्यंत. तर मी काही येऊ शकत नाही लग्नाला. तर बरेच त्यांचे मला फोन झाले, म्हणजे असे लाईक बरेच म्हणण्यापेक्षा 2-3 तरी फोन झाले एका दिवसात, की तू ये, तू ये, काहीतरी कर, मॅनेज कर, बघ होतंय का, कार्यक्रम काय परत होणार आहे का, अशा गोष्टी. पण मी म्हणलं की नाहीच होते मॅनेज, काय करणार. आणि फायनली मी चाललोय आता. आता सरप्राईज काय माहिती आता कसं काय. स्टील मला भारी वाटतंय. आता मी बसमध्ये मी सकाळी बसतो होतो 5 वाजता पुण्यामधून. आता जायचं मला संगमनेरला. अर्धी ट्रॅव्हलिंग झाली आहे, अर्धी बाकी आहे. बघूया आता अशात एकदम छान ठिकाणी थांबलोय. दादा कसं वाटतंय? वा, बसून बोल. बकार वाटतंय का बसून बोस. क आलाय बात्या. इन येतं. एक्साइटमेंट आहे का नाही मी चाललोय तर? तुला चाललंय अफ्राईल देईल. अच्छा. 30 अप्रिल मॅनेज केलंय मी एवढ्यातल्या एवढ्यात. पुणे टू संगमनेर सगळ्यांची बाई गाण फाटन. पुण्यावरून आलाय ना तू आजी म्हणाल. सगळे पाहुणे असे किलबिल करतील. नवरा मुलगा पुण्याचाच. नवरा पण पुण्याचाच आहे. नातू पण पुण्याचाच. बाई, बाई सगळे ते आपण का दादा बिस्किट काय. चला की घेऊन देतो. पैसे तुला देऊन टाक. चल ना म्हणते. माझं त्या सायकलीवर फोटो काढणार. दादा आता दादा मला बिस्कुट द्यायला खायला. हे बघा ही बस आहे. कुठे गेली? बस आहे रे भाऊ, कधीच आणली आम्ही. ते आलेत माझे बिस्कुट. ये माझा दादा. हे जमणार नाही मला भाई. बिस्कुटला घेऊन मजाक नाही करायची आपले. जमणार नाही भाई मला. तू कुठं गाडीत. हे बघा ही गाडी घेऊन आले बाबा. मरणाची भंगार गाडी चालवलो कंपनी कधी तुला मेसेज आला म्हणून मरणाची भंगार गाडी आणली आम्ही तिकडून पुण्यावरून. कंडक्टर शिवते काही वरची बळच प्रवास करायचा आलाय मला त्या गाडीत. प्रॉब्लेम असा झालाय. असला प्रॉब्लेम झालाय मोठा माझा. मागच्या वेळेस पण ट्रेनमध्ये गेलतो तेव्हा पण असंच झालं होतं. बिलकुल कम्फर्टेबल नाही, जरा जागा नाही. कार घ्यायला मी कार. स्टार्ट ट्रॅव्हलिंग. पद्धतीचा मेसेज आहे बसा बसा बसा. लय गारवा लागते शिराय दीदीचा कॉल आलाय. दीदी पण निघते संगम नाही कुठं सोलापूरवरून. दीदी पण येते सोलापूरवरून. माहित आहे. तुझं सांगू पण नको ते. नाही. डोंट टेल एनीवन अबाउट माय प्लॅन्स. हा दादा आहे. तुम्हाला माहिती असतं दादा. चाबे बोलत नाही. नाही वालत आवडत नाही तुझं. सबस्क्राईब केलंय का माझ्या चॅनल? पाणीवाल नाही गोट. दादा लय चांगला आहे. मी कधी पण आहे ना आलो ना बाहेर, सगळा खर्च दादा करत असतं. मग घरी गेला की ते हिशोब करून सांगतो मला तुझे किती काय की. आणि तू देत पण नाही. हिशोब केला तरी हे बी त्याच्या मागत आहे. मला असं म्हणणं असतं करायचंच का ना, मोठा भाऊ आहे केलं पाहिजे तू माझ्यासाठी. लहानाच्या बाबतीत मी जबाबदारी सोडतोय का कुठले? मी काय असं केलंय का त्यांनी नाही मानलं मी केलंय? आज कन्फेस करतो मी लहानाची जबाबदारी कोणची? मला ब्लॉगमध्ये मी कन्फेस करतोय की मी असं कुठलं काम आहे याने सांगितलं आणि मी केलं नाही. लहानाची जबाबदारी कोणची? मला पहिले कोणची तू सांग मी करून दाख. अशी येते की तू करायची म्हणतोय आणि नाही केली किंवा नाही केली आणि ती म्हणतो हा करावा लागेल. सांग सांग मी केलेलं सांगतोय. नाही करायचं मला माहितीच नाही. त्याने मला काय म्हणाला केलंय? त्याने मला म्हणला इथं जा मला 2 चहा घेऊन ये पळत जा. मी घेऊन येईन. तो म्हणला तुझ्याकडे पैसे नाहीत तरी बी घेऊन येईन मी. स्किल आहे माझ्याकडे ते. कसं कसं स्किल येते? कसं घेऊन यायची आणि पैसे नसल्यावर? माझा प्रश्न आहे ना. तर पत्नी आलाय ना ते. लहान भाऊ कशाला आहे? तो करतोय ना मॅनेज काय ना करायचं. झालं मग. हे असं यांचं काम. त्याला मी म्हणतो एसटीत फसवलंय घरनं.
गार नको दादा, हे बघायला भेटत नाही दिवस. येडे ब्लॉग मध्ये आलंय मला. वय एसटीत पळस. वय एसटीत. मा बिस्कुट दे. आता का मा बिस्कुट आहे. बिस्कुट शिवाय मी जगू शकत नाही. मला लागतंय दिवसात 4 आडवं टाकतो. कांगारू पॉकेट आहे माझ्या खिशाला. ए नको जाऊ तू थांब. मला आनंद होतोय की मी सरप्राईज देतोय पहिल्यांदा कोणाला तरी. कधी मी कोणाला काही सरप्राईज दिलं नाही ना, गिफ्ट दिले ना, काहीच दिलं नाही कोणाला. पहिल्यांदा मी असं सरप्राईज देतोय एकदम लो बजेट. ते पण मला हा व्यक्ती घेऊन चाललाय म्हणून चालली माझी गाडी. अदरवाईज काय नेत नाही मी. कायदाच नाही केस केले नाही का प्रचार केस पाडले आणि काय. बघा चालू झाले स्नॅप स्नूप खेळायला. डोंगर मस्त आहे. डोंगरात हे हॉटेल आहे. ते पण हॉटेल छान आहे. मग परत बोलू आपण. होय दादा नुसती बडबड 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 बडबड. मला काय माहितीस दुपारी मी तिथंच येणार आहे काय. दुपारी बोलू म्हणा बसून काय तर करावं म्हणा गोष्टी. पप्पा काय बघायचं डोकं अशी बात सहन होत. थंडी ना बिलकुल नाही आहे. दादाची आमची ऍक्टिंग काय संपत नाही थंडीच. चेहरा बघा. जे चेहरा असं करतो ना माणूस का असं वाटतं पुढच्याला ती हा राव खरंच थंडी आहे असं. तुम्हाला सांगतो लिटरली ना शर्ट काढून फेकून पळायची इच्छा होती इतकं गरम होते. काय खरं मी एवढी याच्यामुळे घातलं की डस्ट वगैरे काय लागली तर अंगातलं शर्ट नको. कारण की मी लग्नाला हा शर्ट घातलाय टी शर्ट माझा ब्लॅक. त्याची मला इम्पॅक्ट नाहीये पटत त्याच्यामुळं कसं आहे कोणाच तरी पाहुणा राहिलाय आमचा कंडक्टर बापलाय. तुला असं वाटतंय कंडक्टरकडे बघून चाल की याच्या सीएनए मधून आलाय नाही का. तर बस निघाली आमची बाबा फोटोशूट चालले. काय लोकांना म्हणावं पुढं करतायत फोटो ठेवू का नाही काय पडले ना बायला. फायनली आलोय आम्ही याला संगमनेर बस स्टँड. तिथून चाललोय आता घरी. घरी मी एक्साइटेड लयच बघायला त्यांचं तोंड सगळ्यांचे. मला नाही वाटत त्यांना एवढं वाटणार आहे मला बघ. तो लय कॉमन आहेस. कारण की मी लहान आहे सगळ्यात. आणि त्या आला काय नाही आला काय मला नाही वाटत त्यांना कॉमन आहेस तू. आज फरक पडणार आहे. तसं ती चिंदी लय बोलला. मला असं वाईट क्षमेस वाईट वगैरे हॅपी केलं ते सार. अरे वा जनतानगरला कमान केली आहे आयुष्यात मी. कमान जनतानगरची कमान करायची तुला वाटलं खरीच. अशा पद्धतीने सगळं एकदम असं नवीन नवीन झालंय आता. खूप दिवसाने आलोय मी. जवळपास जवळपास मी 2-2.5 वर्षाने आलोय. बर आणि हा पण हा दादा आहे बरं. बघा आता वाले बोरे इथून घ्या कसा आहे तो उतरून जाऊन राखत्या. मला नाही वाटत आहे का ओळखीच आहे मा तेवढं व्यवहारच बघ दादा काय. मी दिसणार नाही कोणाला. दादाला पुढं पाठवतो आणि काय काम आहे म्हणतो वजेवाला आहे सध्या. आपण बळी जातो रे दरवेळेस वजेला. हे बघा 2-2 बॅग्स 2-2 बॅग्स आहेत. तिथे कमान तुम्हाला दिसते का. हा बा तुम्ही बघू शकता कमान. एक हात केलेला आहे मला वरती. लय हॅप्पी झालोय मी आत्ता. काळा का दिसायला बघा लेकर बारीक बारीक पतंग उडवतात. अथर्वला भेटलाय आपण आता. वाचा हे बघा काय आई बाप कुठे ए ये खाली.
आम्ही आलो आम्हाला घरात हे अरे हे बघा घर किती एक्साइट झालेत लोक बघा तुम्ही हे बघा किती एक्साइट झालेत कसं सरप्राईज दिलं मी सगळ्यांना बॅग पडत आपली बॅग पडत नाही 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 दर काय व्हिडिओ काढा आमचा कसं काय लगेच तर गेलं काय तिची आईस्क्रीम घरी आली ना ते आईस्क्रीम खाल्ली पप्पांनी काल मकडू मकडू तिचे फोटो काढले तिला लागली नजर आलोय मी सगळ्यांनी खुश व्हा ही प्रज्ञा आहे तिचं लग्न आहे हे हे आर्यन आर्यन बोलत नाही काका अरे काका काका आमचे हा नाही लाईव्ह नाही शूट करून घेत टाकून देतो एका दिवशी बघून घेऊ सगळं हा मग काय तर येणार नाही म्हटलं आजी कुठे बोलले तरी तुझं लक्ष अरे अरे मम्मीच आजी आजी मी म्हणलं सगळे येते नेस लेकरू नाही यायचं बाई असं कसं होईल असं होणार होतं असंच होणार किती हलकट आहे बरंच म्हणते बोलते वरनं ती मला बघा आता काय आहे, बघा बघा मी बघा येणार काय आहे. नाही आणि सुट्टी नाही असं नाही. हा चल ए, काढ स्पेशल तिला उठायचं का साऱ्याच्या गळ्यात जाऊ जाऊ बसला गळ्यात जाऊन बसला होती बघा आले आले मी रागून घेतलंय ते पण घेतला समाधान वाटलं असं त्याला मला वरडायला मला बरं वाटलंय आता सगळ्यांना भेटून येतो वरती हे वरती कोण आहे मावशी आणि बाग पप्पा ते पप्पा तुम्हाला आणायला बेचार गेली होती वाटतं ये क्या बात हो गई आता तू येणार नाही म्हणले भैया एकटाय म्हणले ते गेले पसारा आणायला त्यांना माहिती होतं मी येणार आहे माहिती होतं जाऊ दे आता काय भेटलं मी सगळ्यांना दिस इज अथर्व जा अथर्व लय काम आहे तुझ्या मागे हा काय ग इथंच आहे ना घर आय लाईव्ह जाशील हा? अरे जाऊ दे आता काय भेटलं मी सगळ्यांना बरं वाटलं भेटून मग काय तर आणि हा तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू गाईज एवढी आजारी की मम्मी गाईज मी इतक्या लांबून आलोय मम्मीसाठी आणि मम्मी अशी आजारी पडली पुढे मम्मी मम्मी पडली आजारी दुःख होते मला खूप आजी मला असं वाटतं परत पुण्याची गाडी धरावून निघून जावं गाईज माझा मूड ऑफ झालेला आहे गाईज नाही राहायचं मला इथं संपना चिगत चाललोय मी आता काय आता मी चाललेलो आहे